हॅलो नमस्कार, मी श्वेता. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला मग आता सकाळी सकाळी उठल्यानंतर पूर्ण घर काम आवरलेले आहेत. तर इथून झाडून पुसून सगळं, आणि कारण की ना 6:30ला नळ येतो आणि आज मला पाणी आंघोळ करून भरायचं होतं. आता स्वयंपाकासाठी पूजेसाठी पाणी लागणार होतं म्हणूनच सकाळीच आंघोळ वगैरे केली आणि ते कुकर लावून घेतला. तर कुकरमध्ये वरण भात आणि पुरणाची डाळ लावून घेतली. म्हटलं उठल्या जर ते लावलं ना तर एक काम हलकं होऊन जाते. आणि देवाचे जेवढे काही सगळ्या वस्तू आहेत त्या पण छान अशा मस्त स्वच्छ करून घेतलेल्या आहे लकलकीत. तर ना संडे असल्यामुळे मलासुद्धा भरपूर असा वेळ मिळाला की माझी पाडते जे काही कामं आहेत, झाडू पुसून आपलं लेदबात वगैरे क्लीन करायला, यालासुद्धा वेळ मिळाला आणि लवकरच आंघोळ पण मी करू शकली. नाहीतर उठल्या ना टिफिनचंच जास्त टेन्शन असतं, तर मग बाकीचे काम मग राहून जातात. पण आज तसं काहीही नव्हतं आणि सगळं निवांत होतं, कारण की आज संडेचाही दिवस होता, परत गुरुपौर्णिमाही होती आणि आखाडी पण होती. आजच्या दिवशी मला ना आरतीसुद्धा न्यावी लागते मंदिरामध्ये. तर खूप काही आज मला पूजा पाठ, स्वयंपाक, नैवेद्य, आरती हे सगळ्या गोष्टी मला आज करायच्या आहेत. आणि इथे ना चवळीची भाजी मी सकाळी उठल्या धुवून ठेवून दिलेली होती, जेणेकरून पाणी नितरेल बा म्हणून. तर बस म्हटलं आता कुकर झालेला आहे तर थोडा अर्धा अर्धा स्वयंपाकही आवरून घेऊया म्हणून ना मग जी काही चवळीची भाजी आहे ती फोडणी घातली, सोबतच कढी फोडणी घालून दिली आणि वरण भाताचा कुकर झालेला आहे. आणि कणिक आरामात नंतर भिजवीन, कारण की जर कणिक आतापासून भिजवली तर मग ती थोडीशी ना आसट व्हायची किंवा गिली व्हायची भीती राहते. आणि मला ना दिवे तयार करायचे कणकीचे, म्हणून म्हटलं वेळेवरच मी कणिक भिजवीन, जेणेकरून ती कणिक ना टाईट राहील बा आणि छान आपले दिवे व्यवस्थित बनेल. जसला मग तुमच्याशी बोलता बोलता भाजी पण झाली आणि कढी पण होऊन गेलेली आहेत आणि साधी सिंपल कढी केलेली आहेत. आणि म्हटलं आता छान असं मस्त तयार झाली साडी वगैरे घालून. आणि आता आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे ना उंबरट्याचं पूजा तर आलीच आली आणि त्यासोबतच हळदीचं लेपनसुद्धा. जेवढ्या काही निगेटिव्ह थिंग्स आहेत ना त्या सगळ्या आपल्या घराबाहेर पडल्या पाहिजेत, त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर आणि आज तर आखाडीचा दिवस पण आहे आणि गुरुपौर्णिमा पण आहे आणि ही पौर्णिमा खरंच खूप मोठी पौर्णिमा असते आजचीच. चला मग आज मस्त असं हळदीचं लेपन करूया, म्हणून ना हळद आणि पाणी घेतलेलं आहे, फक्त एवढंच घेतलेलं आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही गंगाजल पण टाकू शकतात. मी पण गंगाजल वगैरे 1-2 थेंब टाकत असते. माझ्या सगळ्या मैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माझ्यासारख्या सगळ्या माझ्या भरपूर मैत्रिणी अशा असतील की त्यांचे स्वामी हे गुरु आहेत, तर माझे पण स्वामी गुरु आहेत. आणि खरंच आज गुरुपौर्णिमा आहेत, तर आपल्यासाठी सगळ्या गुरुभक्तांसाठी खूप मोठा दिवस आहे. परत ना आज आखाडी पण आहे, तर आखाडीच्या दिवशी ना आमच्याकडे ना माताबाईला आम्ही आरती नेत असतो. तर आता आरती पण न्यायची आहे, अर्धा स्वयंपाक पण झालेला आहे, तुम्ही बघितलेलंच आहे. आता पूर्णाला फक्त पाकास आणायचा आहे, कारण की पूर्णाचा कुकर मी सकाळी उठल्याच लावून घेतला आणि 7:15ला आंघोळ झाली होती. नाही आता 9:15 9:30 होत आहेत, तेव्हापासून अर्धा स्वयंपाकही करून घेतला आणि घरकाम वगैरे आंघोळीच्या आधीच आवरून घेतलेलं होतं. आणि देवाचे सगळे जेवढे काही सगळे भांडे आहेत तर ते सगळे देवाचे स्वच्छ करून घेतल्या, सगळ्या वस्तू स्वच्छ करून घेतल्या. हे पूजा वगैरे करणार, आता स्वामींचा अभिषेक करणार, बराचसा वेळ जातो. म्हणून म्हटलं पहिले स्वयंपाक आवरून घेऊया, कारण की आपले छोटे छोटे मुलं पण आहेत. तर मग कसं आहे, पूजा केल्याबरोबर नैवेद्य दाखवायला बरं पडतं आणि मुलांना पण आपल्याला देता पण येतं. नाही तर आपण पूजेत लागलं की मग मुलं पण वाट बघत राहतात. आता अर्धा स्वयंपाक झालेला आहे, आता मंदिरात पण जायचं आहे. मंदिरात पण 20-25 मिनटं तर जाईनच, किती नाही म्हटलं तरी अर्धा तास तर जातो. तर चला मग आता पटकन देवाची पूजा करते आणि मग स्वामींची वेगळी पूजा मांडणार आहे देवपूजा केल्यानंतर. तर ना छान अशी साडी पण मी वेअर केलेली आहे. तसं ना आपण महाराष्ट्रीयन आहोत. आता महाराष्ट्रीयन म्हटलं की आजपासून आपले सगळे सण सुरू होतात, सगळे जेवढे काही सण आहे. आणि आखाडी असल्यामुळे ना ज्यांचे लग्न आता नवीन झालेले आहेत त्या सगळ्या मुली माहेरी पण येतात. खरंच आजचा दिवस एवढा शुभ असतो. चला बघ, आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप परत एकदा शुभेच्छा. चला मग आता उंबरा पूजन करायचं आहे. स्वयंपाक तर अर्धा झालेलाच आहे, फक्त पोळ्या आणि पुरणाची पोळी फक्त एवढंच राहिलेलं आहे. पापड वगैरे कुरडी वगैरे एवढंच तळायचं राहिलेलं आहे. चला मग आता पहिले देवपूजा करते, मग स्वामींची पूजा करते आणि भेटते मग तुम्हाला नंतर. बाय. तर ना आज मला स्वामींना एक वेगळं आसन द्यायचं आहे, त्यामुळे ना सगळं छान असं स्वच्छ मी अजून परत पुसून घेतलेलं आहे. जो देवाजवळची जागा असते ना ती मी आंघोळ करून पुसत असते, मी नेहमी तुम्हाला सांगते. तर मग ना इकडे
हळदीचं लेपन वगैरे केल्यानंतर तिथे छान अशी रांगोळी पण त्यावेळेस काढून घेते. रांगोळी नाही काढली, फक्त मी लक्ष्मीचे पावलंच काढलेले आहे, कारण की आज ना बरेचसे कामं आहेत म्हणून फक्त लक्ष्मीचे 2 पावलं काढले. आणि आता इकडे म्हटलं पुरण पण पाकास आणून घेते. पाकास का आता कोणी कोणी चटका देणे असंही म्हणतात, पण आम्ही ना साखर वगैरे टाकून कोणी गूळ पण यूज करते, पण मी साखर घातलेली आहे आणि छान असं पाकास येणार आहे. जोपर्यंत छान असं शायनिंग येत नाही तोपर्यंत छान आपल्याला फक्त ते गॅसवर होऊ द्यायचं आहे. आणि एक प्रकारची जेव्हा शायनिंग येते ना तेव्हा बंद करायचं, पण हे पूर्ण सतत हलवावं लागतं, नाहीतर ना कधी कधी बुडायला लागण्याची शक्यता जास्त असते. बस आता मी ते साखर घातली आणि छान असं होऊ दिलं, पाकास येऊ दिलं आणि मग गॅस बंद केली. आणि आता इकडे पूजेला आलेली आहे, म्हणजे आपलं किचनमध्ये काही जास्त काही पाहायचं काम नाही. आता जेवढे काही काम आहे ते नंतर देवपूजा आणि स्वामींची पूजा केल्यानंतर करूया. तर ना आता मी ते देवपूजा उरकून घेतली, कारण की एवढं सगळं शेअर करायचं म्हटलं ना तर खूप व्हिडिओ मोठा होऊन जाईल. तर देवपूजा झालेली आहे, आता फक्त स्वामींची पूजा करायची आहे. आणि स्वामींच्या पूजेसाठी मी इथे ना सगळ्यात अगोदर खाली मी छान अशी रांगोळी काढून घेतली, स्वस्तिक काढून घेतलं, त्याच्यावर पाट ठेवलेला आहे. आणि पाटावर मग ना हा पिवळा वस्त्र माझ्याकडे नेहमीच असतो, हा पूजेसाठीच मी वापरते स्वामींच्या. तर मग मी ते टाकलेलं आहे. त्याच्यावर मग आता कलश ठेवणार आहे. कलश हा माझा रोजचाच कलश आहे, मंगल कलश, फक्त तो मी आज स्वामींसमोर ठेवणार आहे. पाणी वगैरे छान असं चेंज करून छान असं स्वच्छ मी घासून घेतलेलं आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही आजच्या दिवशी नारळसुद्धा बदलवू शकता कलशावरचा, पण इथे मी नारळ वगैरे नाही बदलवणार आहे, कारण की गेले काही दिवसच मी नारळ बदलवलेला होता. तर म्हणून ना आज मी तोच ठेवणार आहे, वापरणार आहे. तर चला मग आता कलशही ठेवून झालेला आहे. आता गणपतीची पूजा पण आपली झालेली आहे. आता गणपती बाप्पा मी खाली घेणार आहे. त्याच्या अगोदर आता स्वामींचा अभिषेक करून घेते. चला मग आता ना इथे स्वामींचा अभिषेक पंचामृतनी करायचा असतो. आजच्या दिवशी तरी निदान मी करते, रोज तर हर गुरुवारी तर मी पाण्याने वगैरेच करते, पण ना आज मस्त छान असं मी स्वामींचा अभिषेक पंचामृतनी करणार आहे. आणि छान असं तेही तारक मंत्र म्हणता म्हणता आपल्याला अभिषेक करायचा असतो. तर ना स्वामी माझ्या जीवनात आले तर फक्त 3 वर्ष झालेले आहेत, आणि तेव्हापासूनच मी स्वामींना माझं गुरु मानलेलं आहे. आणि ह्या 3 वर्षात मला 2 वेळा अक्कलकोटचं दर्शन घडलेलं आहे, तर तुम्ही समजू शकता. आणि तेही मी राहते एम पीमध्ये राहूनसुद्धा मला 2 वेळा अक्कलकोटचं दर्शन घडलं, हेच माझ्यासाठी खूप मोठी सौभाग्याची आहे. आता मी स्वामींच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी असेल तेव्हाच मला हे दर्शन घडलेलं आहे. मी यासाठी मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की स्वामींनी मला आपल्या चरणाशी स्थान दिलेलं आहे. चला मग आता त्यांची मनोभावे फक्त सेवा करा, बाकी जास्त काहीही म्हणत नाही. देव फक्त मनातून सेवा करा आणि मनामध्ये नामस्मरण करा किंवा नाव घेत राहा. आपण कधी कोणत्याही वेळी संकट येऊ, काही येऊ, ते एकदम स्वामींचं नाव मनात येते. कधी ज्या आपण देवाला म्हणतो त्या देवाचं नाव मनात येते, हीच ती खरी भक्ती असते. तर तुम्हाला माहिती आहे स्वामींना अत्तर खूप प्रिय आहे, त्यामुळे सगळ्यात अगोदर मी स्वामींना अत्तर लावून घेतलेलं आहे. अत्तर लावल्यानंतर मग स्वामींना छान असं वस्त्र घालून देईन. आता थंडीचे दिवस असले तर मी वस्त्र वापरते, नसले तर मग मी नाही वापरत. पण आता पावसाळा सुरू आहे, थोडाफार थंडी तर राहतेच म्हणून छान असं पिवळ्या कलरचंच वस्त्र मी घालून दिलेलं आहे स्वामींना. त्यानंतर हार, आणि ना सोबतनं मी कापसाचं वस्त्रसुद्धा तयार केलेलं होतं, पण ते विसरली होती घालायचं. मग परत एकदा मुकुट काढलं, मग कापसाचं वस्त्र घातलं आणि मग स्वामींना हार त्यांचा घातलेला आहे. तर बघू शकता ते स्वामींची आपली पूजा झालेली आहे. आणि आज स्वामींना मी परत गुरुपद मागणार आहे. जेव्हा हर वर्षी जेव्हा गुरुपौर्णिमा येते ना तेव्हा मी स्वामींना गुरुपद मागत असते. तर आज परत मी स्वामींना गुरुपद मागणार आहे, नमस्कार करणार आहे. माझ्याकडून काही गलती झाली असेल तर माफ करा. आणि बघू शकता आपली इथे पूजा संपूर्ण झालेली आहे. माझ्या पूजा करताना वगैरे सगळं खूप वेळ होऊन जाईल, मी तुम्हाला माहीत आहे, मग आपलं पूजेमध्ये मन राहत नाही. आता इथे फक्त मी तारक मंत्र म्हटलेलं आहे आणि 1 माळी जप करणार आहे. आणि वाचायला तर तुम्हाला माहीत आहे भरपूर वेळ जातो. तर मग मी काय केलं होतं, सकाळी नाही वाचलं, संध्याकाळीच पूर्ण स्वामींची पूर्ण पोथी मी संध्याकाळी वाचलेली होती. त्यामुळे ना मग मी राहू दिलं, कारण की ना दुपारचे मला 2 वाजून गेले होते, म्हणून मी काल संध्याकाळी मग मी रात्री पोथी वाचलेली आहे. आणि 1 माळा जप मग त्यावेळेलाच मी करून घेतली. आणि ते आता आपली आरती पण संपन्न झालेली आहे आणि पूजासुद्धा झालेली आहे. आणि या वेळेला ना घर इतकं प्रसन्न वाटत होतं की मी तुम्हाला सांगू शकत नाही. आज जेव्हा आपण पूजापाठ वगैरे करतो आणि छान असं मग घरामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा सुगंध सुटतो तर ते वेगळंच वाटतं. नाही घरामध्ये आज कोणता तरी सण आहे असं वाटते. मग मी अन्नही पूजा करायला लावली. छान वाटत आहे ना. आता फक्त स्वामींना मुजरा करायचा राहिलेला आहे. सगळं पूजा झालेली आहे आणि आरती काढायची आहे. नक्की नमस्कार कर, माता टेक. माता टेक पण आम्ही देतो प्रसाद. झाली आहे आरती, झाली आहे प्रसाद.
असं म्हणतात ना, आपल्या गुरुशिवाय आपलं जीवन सार्थक नाही. ही गोष्ट खरीच आहे. कारण की ना, जेव्हा देव कोपतो तर आपल्याला ते सांभाळून घेतात, पण जेव्हा गुरु कोपतात तेव्हा आपल्याला कोणीही सांभाळत नाही असं म्हणतात. त्यामुळे ना, गुरुची सेवा करणं खूप खूप आवश्यक आहे. तर ना, नाही काही माझ्याशी जास्त सेवा काहीच घडत नाही. मी रोज फक्त एक माळी जप करते आणि स्वामी गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज वाचते मी. पण ना, तेवढी काही सेवा माझ्याशी नाही घडत. बाकीच्या सेवा घडतात आणि तारक मंत्र म्हणत असते. पूजा वगैरे झाली आहे, देवपूजा झाली, आरती झाली आणि एकच माळ जप केलेली आहे. आता सेवा बघू. आता नंतर सारामृत मी नंतर आरामात वाचेल. पहिले ना, आता मी नैवेद्य दाखवून देते 12च्या आत आणि मग मंदिरात पण जायचं आहे. त्याच्यानंतर मग मी जे काही सेवा आहेत ते नंतर करीन. चला मग आता पुरण पहिले बारीक करायचं आहे. पुरण बारीक करते, पुरणची पोळी बनवते आणि देवाला नैवेद्य दाखवते. तर देवाची पूजा झाल्याबरोबरच ना, मी उंबराची पूजा पण करून घेतलेली आहे. आणि फक्त आज 2च लक्ष्मीचे पावलं काढलेले आहेत. नाही तर नेहमी मी रांगोळी वगैरे काढते, पण म्हटलं आज थोडंसं साधंच ठेवूया. आणि पण पूजा केल्यानंतर ना, खरंच खूप छान वाटतं. बघू शकता तुम्ही, माझी उंबरठ्याची पूजा मी केली हळद कुंकू आणि फुल वाहून. आणि इथे मग पुरणाचं पण बारीक केलेलं आहे. आता ही डाळ घरची आहे चण्याची, त्यामुळे ना याचा कलर असा आलेला आहे. विकतचा जेव्हा चण्याची डाळ असेल त्याचा कलर एकदम पिवळा असतो, पण ही डाळ घरची असल्यामुळे याचा कलर असा आलेला आहे. आता बस पुरण बारीक वगैरे केल्यानंतर त्यावर मस्त असं विलायचीची पूड घातली आणि छान असं खूप सारा खोबरा किस घातलेला आहे. आणि थोडंसं मी डाळ काढून ठेवलेली होती आणि पुरणपोळीसोबत कटाची आमटी करूया म्हटलं. मस्त म्हणून मस्त अशी कटाची आमटी केलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, स्वामींना कांदे भजे खूप आवडतात. आता स्वामींना आवडणारेच पदार्थ आज बनवूया म्हटलं, म्हणून मी आज पुरणपोळी आणि कांद्या भज्याचा बेत ठेवलेला आहे आणि कटाची आमटी वगैरे. तर चला मग आता इथे फक्त मी बेसन घेतलेलं आहे. बेसनमध्ये छान असे भरपूर कांदे मी चिरून घेतलेले आहेत. त्यामध्ये तिखट, मीठ आणि हळद थोडीशी आणि छान असं खूप सारा आपला जो ओवा असतो ना, अजवाईन, ते घातलेलं आहे. त्यानंतर चिरलेला भरपूर असा कोथिंबीर. फक्त आता यामध्ये ना मोहन द्यायचं बाकी आहे तेलाचं. तर बस आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. इथे कढी पण झाली, तिकडे चवळीची भाजी आहे, इथे वरण पण मी तेव्हाच घोळून ठेवून दिलेलं होतं. आता फक्त करायचं आहे ते म्हणजे पुऱ्या वगैरे. तर पहिले मोहन देऊन देते आपल्या भज्याला आणि त्यानंतर इकडे साध्या पुऱ्या करते आणि इकडे मग पुरणपोळी करते. तर चला मग आता इथे आपलं साध्या पुऱ्या पण मी काढून घेणार आहे. नैवेद्याला पुऱ्याच करूया म्हटलं, तर मग मी सकाळी पुऱ्याच केल्या सगळ्यांसाठी. म्हटलं आजच्या दिवशी हे सगळं खाऊन घ्या, संध्याकाळी मग मी पोळ्या वगैरे करील. आणि या पुऱ्या वगैरे लाटताना सोबतच मी पुरणाची पोळी पण साईडला तयार करून ठेवली. त्यामुळे इकडे तावा ठेवलेला होता ना, तिथं पुरणपोळी शेकून घेणार आहे आणि छान असं तूप टाकून मग देवाला नैवेद्य दाखवणार आहे. तर स्वामीचा नैवेद्य तयार आहे. चला मग मी काय केलं आहे तुम्हाला दाखवते. इथे आहे पुरणाची पोळी, इथे आहे वरण भात, इथे चवडीची भाजी आहे, कढी, कटाची आमटी केलेली आहे, इथे पापड आणि इथे भजे आणि इथे पुऱ्या, इथे पुरणपोळी. माझ्याशी जेवढं शक्य होईल तेवढं मी केलेलं आहे. आता बरोबर 12 वाजता 5 मिनिटं बाकी आहे. इकडे नैवेद्य वगैरे केल्याबरोबर मग नक्षीला जेवायला दिलेला आहे. तो भुकेसाठी खूप हे करत होता, पण मग मी त्याला ना मगाशी मधातच त्याला दूध वगैरे दिलेलं होतं म्हणा, दूध बिस्किट जे काही आहे त्यांनी. आणि मधात तसं पोरं काही नाही काही खातातच. तर चला मग आता त्याचं जेवण वगैरे झालं आणि इथे आरतीचं तयार केलेलं आहे. आता ही आरती जाणार आहे माता माईला मंदिरामध्ये. तर आम्ही हर आखाडीला नेत असतो आणि जर आखाडीला शक्य नसेल तर त्याच्यानंतर कधीही पण मंगळवार जो येतो ना त्या मंगळवारी नेत असतो. पण आखाडीची आरती ही न्यायचीच असते. 5 दिवे तयार केले आणि मी सगळेच जण मग मंदिरात गेलो होतो. हे सुद्धा माझ्यासोबत आलेले होते. मग त्यानंतर मग मंदिरात वगैरे गेली आणि काही शेअर केलेलं नाही. स्वामीचं नैवेद्य तुला पण, तुझं जेवण झालं ना? तर आताच मी मंदिरातून आली. माता माईला दही भाताचा नैवेद्य, अजून आरतीचं ताट वगैरे देऊन आली. त्यानंतर यांच्यासाठी गरम गरम पुऱ्या वगैरे केल्या, भजे केलेले आहेत, कांदे भजे जे स्वामींना खूप आवडतात ते. तर चला मग आता मी तेच व्हिडिओचा एंड करते. सगळं आवरायचं आहे, सगळं तसंच्या तसं पडलेलं आहे. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.